संजय राउत यांचा ट्वीट समोर येत है। हमें बोलना चाहिए था, एक दिन हम सब अपनी अपनी चुप्पियों को लेकर मर जाएंगे और हमारा सबसे आखरी ख्याल होगा, हमें बोलना चाहिए था। संजय राउत यांनी ट्वीट केलंय। काय केलंय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। संजय राउत यांचा ट्वीट, हमें बोलना चाहिए था, एक दिन हम सब अपनी अपनी चुप्पियों को लेकर मर जाएंगे और हमारा सबसे आखिरी ख्याल होगा, हमें बोलना चाहिए था। सबके लिए है। जो आज चुप बैठे हैं, देश की जो हालत है, संविधान की जो हालत है, सुप्रीम कोर्ट की जो हालत है, सबका आवाज़ दबा दिया है और हम जनता चुप है। अगर जनता चुप रहेगी, नेता चुप रहेंगे, सामाजिक कार्यकर्ता चुप रहेंगे, तो इतिहास हमें माफ़ नहीं करेगा। और जब हम जीवन के आखिरी पड़ाव पर हो गए तो हमें ऐसा आएगा मन में, अरे अरे हमको बोलना चाहिए था, कुछ करना चाहिए था, तब समय निकल चुका हो। तो ये समय है कि आज बोलो। मुंबई महानगरपालिकेसाठी आता निलेश राणेंवर मोठी जबाबदारी देण्यात येते। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये निलेश राणेंवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। वरळी, लालबाग, माहीम, शिवडी, दादर या भागात निलेश राणेंची तोफ आता धडाडणार आहे। लवकरच शिवसेनेचे स्टार प्रचारक जाहीर होणार। निलेश राणे या ठिकाणी शिवसेनेचे स्टार प्रचारक असणार असल्याची माहिती समोर येते। लोकशाही मराठीला सूत्रांकडून माहिती मिळते। निलेश राणे या ठिकाणी आता त्यांच्यावरती मोठी जबाबदारी ही देण्यात आलेली आहे। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात निलेश राणेंवरती ही जबाबदारी देण्यात आली आहे। वरळी, लालबाग, माहीम, शिवडी, दादर या भागामध्ये निलेश राणेंची तोफ धडाडणार आहे। इथल्या काही मुस्लिमांना राष्ट्रवादीचा पुळका आहे। राष्ट्रवादीला मत म्हणजे भाजपला मत। अजित पवार रोज फडणवीस आणि मोदींच्या मागे असतात आणि इथले मुस्लिम राष्ट्रवादी मागे, ही काय भूमिका? परभणीचे खासदार संजय जाधव यांनी हा सवाल उपस्थित केलाय। काय ठिकाणी आता राष्ट्रवादीकडून काय उभं टाकले मुसलमान। आता तिकडे अजित दादा तिकडे रोज उठले की त्या देवेंद्र फडणवीसच्या मोदीच्या मागे आणि इथले मुसलमान त्याच्या मागे, ती काय भूमिका आहे? हे कुठे ते संग्राम जगताप रोज मुसलमानाच्या विरोधात बोलायले, ते पडळकर तिथं रोज मुसलमानाच्या विरोधात बोलायले, तरी इथल्या मुसलमानाला राष्ट्रवादीचा पुळका यायला ही शोकांतिका आहे। म्हणून माझ्या मुसलमान बांधवाला मी विनंती करणार की तुम्हाला राष्ट्रवादीला मत देणं म्हणजे भाजपला मत देणं। सगळ्यांना एकत्र घेऊन महायुती करा, एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्त्यांना आदेश देण्यात आले। शिवसैनिकांच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात त्यांनी आदेश दिले आहेत। भाजपला सोबत घेऊन महायुतीत लढून शहराचा विकास करू असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। उल्हासनगरच्या रेजन्सी मैदानामध्ये या ठिकाणी शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केलं, आदेश दिले आहेत। इथं मला वाटतं आपली युती झालेली आहे, ते कुठल्या ती मोमी कलानी साई पक्ष इथं युती झाली आहे। आता राहिला कोण? भाजप, आरपीआय। सगळ्यांना एकत्र घ्या, महायुती करा आणि महाविकास आघाडीचा भोपळा पण फोडून देऊ नका। महायुतीने लढा, कारण शेवटी महायुती, लोकसभा महायुतीने आपण लढलो, विधानसभा महायुतीने लढलो, आता हे देखील महायुतीने आपण लढू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।